मुंबई गोवा महामार्गावरील मोरवंडे बोरज येथे भीषण अपघात घडलाय। आज रविवारी 7 जून रोजी रात्री 9:45च्या सुमारास झालेल्या अपघातात अल्टो कार 20 ते 25 फूट दरीत कोसळल्याने कारमधील 5 प्रवासी जखमी झालेत। गणपतीपुळे येथे दर्शनासाठी जाऊन परत ठाण्याकडे निघालेल्या या कुटुंबाच्या वाहनाला हा अपघात झाला असून जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार अल्टो कार MH04 KD 6128 ही रविवारी रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे येथून मुंबई ठाणेच्या दिशेने निघाली होती। रात्री सुमारे 9:45 वाजण्याच्या सुमारास ही कार खेड तालुक्यातील मोरवंडे बोरज येथील सुरभी हॉटेल समोर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले। काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर अचानक गाय आल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन थेट दरीत कोसळली। यामध्ये वाहनाचे मोठे नुकसान झाले असून अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं असून या अपघातात सिद्धी नाईक वय 29, रिद्धी नाईक वय 29, स्नेहल नाईक वय 58, सिद्धेश नाईक वय 65 आणि तेजस बोरकर वय 31 हे जखमी झालेत। सर्व जखमी ठाणे येथील रहिवासी असून सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र रात्रीच्या वेळी महामार्गावर मोकाट जनावरांमुळे अपघातांच्या घटना वाढत असल्याची भीती यावेळी नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती। कोकणाच्या कानाकोपऱ्यातील माहिती थेट आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजच आपल्या कोकणी आवाज या चॅनलला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करा।